विशा दाखव ना थांब बाबू सुनील अक्षय बुके खाली करा मोबाईल मोबाईल तो नाही तू हात नको हे करू तुझा कॅमेरा खाली करून येऊ दे हम तो अखंड ब्रह्मांड के राजा श्री राम के भक्त हैं, ना हार की फिक्र करते हैं, ना जीत का जिक्र करते हैं। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। मला असं वाटतं की ही लाट एखाद वेळेस थंडीपुरती मर्यादित असेल आणि जसे जसे थंडीचे दिवस कमी व्हायला लागतील मिड जानेवारीपासून आय थिंक थिंग्स शुड सेटल डाऊन. डॉक्टर राहुल पंडित आहेत ज्यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कोविड टास्क फोर्समध्ये काम केलं आहे आणि यापुढेही तुम्ही करत राहत आहे. आपण जर बघितलं सर, हा नवीन व्हेरियंट आलेला आहे, हा कितपत धोकादायक आहे लोकांसाठी, काय सांगाल याच्याबद्दल? मी ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर 4 प्रश्न एकत्र करून देणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे की या JN.1ला स्पाईक प्रोटीनवर एक म्युटेशन आहे. त्या म्युटेशनमुळे एखाद वेळेस हा करंट ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा थोडासा जलद गतीने स्प्रेड होत असेल असं सगळ्यांना वाटतं आहे. आणि त्या स्पाईक प्रोटीनमुळे तुम्हाला माहिती आहे की स्पाईक प्रोटीन इज द वन विच ॲक्च्युली गोज अँड अटॅचेस टू द सेल. तर बहुतेक ते रोग जो आहे तो जास्ती पसरतो आहे, पण त्याचा अजून R0 व्हॅल्यू किंवा किती गतीने पसरतो आहे ती अजून काही पब्लिकमध्ये WHO केलेली नाही आहे किंवा ICMRने केली नाही आहे. मला असं वाटतं की हा थोडाफार जलद असेल, परंतु एवढाही काही आपल्याला घाबरून जाण्यासारखं नाही आहे की हा फार जास्ती जलद गतीने स्प्रेड होतो आहे करून. दुसरं म्हणजे सिम्पटम्स. तर आत्तापर्यंत जे काही आम्ही बघितले किंवा जे काही पेशंट्स रिपोर्ट होत आहेत त्या सगळ्या पेशंट्सला सुदैवाने माइल्ड सिम्पटम्स आहेत. कुठल्याही पेशंटला कोविड निमोनिया जो आपल्याला पूर्वी होता तसा काही कुठेही दिसून येत नाही आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये बघितलं तर सिम्पटम्स वेगवेगळे बघायला मिळाले होते, तर यामध्ये असं काही दिसून आलं आहे का? आणि दुसरं म्हणजे सध्या फ्लूची पण साथ आहे, कारण थंडीचं वातावरण आहे, वातावरण बदलतंय, तर या दोघांमधले सिम्पटम्स कसे ओळखायचे? ह्याला सगळ्या सिम्पटम्सला फ्लू लाईक सिम्पटम्स सांगितलं जातं. सर्दी, खोकला, ताप, थोडासा घसा दुखणं, अंग दुखणं, हे सगळे कॉमन सिम्पटम्स आहेत. याला आपण फ्लूमध्ये देखील बघतो आणि कोविडमध्ये देखील बघतो. असं काही कुठलं सिम्पटम नाही आहे की आपल्याला सांगू शकेल की हा कोविड आहे आणि हा फ्लू आहे करून. सध्याच्या व्हेरियंटमध्ये दोन्ही सिम्पटम्स ओव्हरलॅप होत आहेत. मी एवढंच सांगेन की जर 2 दिवसामध्ये तुम्हाला बरं नाही वाटलं नॉर्मल सिम्प्टोमॅटिक केअरमध्ये घरी, म्हणजे नॉर्मल सिम्प्टोमॅटिक केअरमध्ये फक्त क्रोसिन आणि भरपूर हायड्रेशन घेणं, तर प्लीज तुमच्या डॉक्टरला ताबडतोब दाखवा आणि त्याप्रमाणे अप्रोप्रिएट टेस्टिंग करून घ्या. आजकाल होम किट्स पण अवेलेबल आहेत. तुम्ही जर फार काळजीत असाल की कोविड आहे की नाही, तो होम किट टेस्टिंग करा. होम किटची सेन्सिटिव्हिटी स्पेसिफिसिटी चांगली आहे, तुम्हाला लगेच सांगेल की कोविड आहे की नाही तुम्हाला. आणि कोविड नसेल तर बहुतेक फ्लू आहे म्हणून तुम्ही तुमच्या डॉक्टरला जाऊन सांगू शकता की कोविड निगेटिव्ह आहे करून. तर वॅक्सिनेशन बऱ्यापैकी लोकांनी घेतलेलं होतं, पण आता हे नवीन नवीन जे व्हेरियंट्स येत आहेत त्याचा म्हणजे वॅक्सिनेशनचा तो परिणाम आता राहणार आहे का, किंवा त्याचा काही आत्ता फायदा होणार आहे का, किंवा मग काय पुढे करणं गरजेचं आहे? तर 2 गोष्टी भारतामध्ये झाल्या. एक म्हणजे की वॅक्सिनेशन ड्राईव्ह आपली खूप सक्सेसफुल होती, त्यामुळे पहिले 2 डोस तर बहुतेक पॉप्युलेशननी घेतले. त्यावेळेस जी एलिजिबल होती पॉप्युलेशन ॲडल्ट त्यांनी घेतले, आणि काही प्रमाणात पॉप्युलेशननी जो ॲडिशनल डोस होता, ज्याला की काही लोक बूस्टर डोस पण म्हणतात, परंतु गव्हर्नमेंटकडून त्याचं नोटिफिकेशन ॲडिशनल डोसचं आलं होतं. ॲडिशनल डोस देखील बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे, पण बरेच लोक असे ज्यांनी ॲडिशनल डोस घेतला नाही. त्या व्यतिरिक्त लार्ज पॉप्युलेशनला कोविड होऊनसुद्धा गेला.
त्यामुळे एक मिक्स ऑफ पॉप्युलेशन होती आपल्याकडे, ज्याच्यात की कोविडमुळे झालेल्या अँटीबॉडीज आणि प्रोटेक्शन होतं, प्लस व्हायरस वॅक्सिनमुळे मिळालेलं प्रोटेक्शन होतं. त्यामुळे आत्तापर्यंत तरी हा जो व्हेरियंट दिसतो आहे तो काही इम्युनिटी जी आपल्याला नैसर्गिक आहे आत्ता सध्या आपल्याकडे, ती काही इव्हेड करताना दिसतो आहे असं नाही आहे. हळूहळू जाऊन जर कोविड हा आपल्या हिवाळ्यामध्ये आपल्याला दिसणार असेल तर डेफिनेटली त्या वर्षाच्या व्हेरियंटच्या स्पेसिफिक आपल्याला वॅक्सिन्स तयार होतील. जसे की आपले फ्लूचे वॅक्सिन्स दरवर्षी नवीन व्हेरियंट करता तयार होतात. त्यावेळेस मग ICMR किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एखाद वेळेस नोटिफिकेशन देईल की तुम्ही दरवर्षी एक वॅक्सिन घेऊ शकता. पण सध्या तरी अशी कुठलेही नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. सध्या असं कुठलंही नोटिफिकेशन आहे की तुम्ही जाऊन एक ॲडिशनल डोस घ्या किंवा काही घ्या. वी शुड ट्रस्ट अवर ICMR आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि वेट. मला असं वाटतं की ही लाट एखाद वेळेस थंडीपुरती मर्यादित असेल आणि जसे जसे थंडीचे दिवस कमी व्हायला लागतील मिड जानेवारीपासून आय थिंक थिंग शुड सेटल डाऊन. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे व्हेरियंट्स येत आहेत आणि फ्लूची सुद्धा साथ आहे, तर अशा वेळी लोकांनी काय जास्तीत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे ते तुम्ही सांगा. कारण आता न्यू इयरचे सेलिब्रेशन्स आहेत, मोठमोठ्या गॅदरिंग्स होत आहेत, लोक बाहेर जात आहेत, त्याच्यामुळे एक मनात भीती आहे लोकांच्या. अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. तर आपण जेव्हा फेस्टिव्ह सीझन येतो, न्यू इयर्स येतो, दिवाळी येते, दसरा येतो, जरूर 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 आपला जो सण आहे तो साजरा करावा, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जो तुमचे एल्डरली पॉप्युलेशन आहे, हाय रिस्क पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशननी जरासं स्वतःला हेल्थ हॅबिट म्हणून जपणं गरजेचं आहे. त्यांनी ते जर गर्दीत गेले तर त्यांना माहिती आहे की त्यांना लागण होण्याची जास्ती शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला थोडा वेळ मास्क घातला, स्पेशली ट्रान्सपोर्ट करताना. म्हणजे स्वतः जर तुम्ही बसमध्ये असाल, विमानात असाल, ट्रेनमध्ये असाल, एकदम क्लोज कंपार्टमेंटमध्ये खूप जास्ती लोकं असतात, एकदम क्लोज स्पेसमध्ये खूप जास्ती लोकं असतात. त्यामुळे त्यावेळेस जर तुम्ही मास्क घातला तर तुम्ही थोडंसं स्वतःला प्रोटेक्ट करू शकाल. तुम्ही बाहेर असाल, आउटडोर्समध्ये असाल तर चान्सेस ऑफ संसर्ग फार कमी आहे. इनडोर्समध्ये थोडाफार आहे. आणि जर तुम्हाला कुठलं माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला कोविड झाला आहे किंवा सिम्पटम्स दाखवत आहे तर त्या व्यक्तीपासून तुम्ही थोडंसं स्वतःला आयसोलेट करा हाय रिस्क पॉप्युलेशननी. बाकी नॉर्मल पॉप्युलेशनला आता एवढं काही झालेलं नाही आहे की आपल्याला कुठली ॲडवायझरी त्यांना द्यायची गरज आहे. दे कॅन कंटिन्यू, दे कॅन फॉलो द मास्किंग फॉर अ हेल्थ हॅबिट इफ दे वॉन्ट टू. अदरवाईज कॉमन जो आपल्याला आत्तापर्यंतचा नॉलेज आलेला आहे की एखाद्या व्यक्तीबरोबर जर तुम्ही सिम्प्टोमॅटिक व्यक्तीबरोबर बोलणार असाल तर नक्कीच मास्क घाला. त्या सगळ्या कॉमन गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे, बस बाकी काही. या व्हेरियंटमधून जे असिम्प्टोमॅटिक्स असतील त्याच्यातून हे पसरण्याची शक्यता तितकीच जास्त आहे जितकी पूर्वी होती. सो अर्थातच एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स पण भरपूर दिसून येणार आहेत आपल्याला आणि एसिम्प्टोमॅटिक पेशंट्स आपल्या टेस्टिंगमधून सुद्धा अवॉइड होतील. परंतु आत्तापर्यंत असं कुठेही दिसलं नाही की एसिम्प्टोमॅटिक्समुळे जास्ती पसरतो आहे रोग हा. आणि डाटा इज सेईंग की वॉटेवर आपल्याकडे आत्ता पेशंट्स आहेत ते माइल्ड आहेत किंवा एसिम्प्टोमॅटिक असतील. त्यामुळे आपल्याला काळजी करायची काहीच गरज नाही आहे.